सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील अंजनाळे गावात शासकीय अनुदानाचे आमिष दाखवून अनेक महिला आणि नागरिकांची हजारो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दक्ष पत्रकार संघ धुळे यांच्या मार्फत अंजनाळे गावात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पीडितांनी ही गंभीर माहिती दिली आहे। गावातीलच एका व्यक्तीने शासनाच्या विविध योजनांतून 70,000चे अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून मोठ्या रकमा उकळल्याचा आरोप आहे। स्वतःच्या प्रयत्नांनी मिळालेले अनुदान आपल्यामुळेच मिळाल्याचं भासवत या व्यक्तीने पैशांची मागणी केली। तसेच पैसे न दिल्यास बँक खाते गोठवण्याची व शासकीय लाभ बंद करण्याची धमकी दिल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी आपले पैसे परत मागितले, मात्र संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार देत शिवीगाळ केली। एवढेच नाही तर पोलिसात तक्रार केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। या प्रकरणी 26 जुलै 2024 रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आमचे पैसे परत मिळवून देत संरक्षण द्यावे अशी मागणी पीडितांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। मी विनोद ज्ञानबा चव्हाण, राहणार अंजनाळे, तालुका जिल्हा धुळे। धुळे जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे। फाशे पारधी समाजात राजपूत समाज, पाटील समाज, इतर सगळे समाज राहतात। वारंवारी काही घटना घडत राहतात। त्याला आपल्याला प्रतिसाद द्यावा लागतो, डिपार्टमेंटकडे जावावं लागतो। याच्यातला आपण रस्ता काढून देतो, समाजासाठी हेतू करावं लागतं। इतर 13 गावांमध्ये आपल्याला चांगलं चर्चेत आपल्याला आपली इज्जत आहे, आपल्याला मान सन्मान भेटतो। पण काही गोष्टींनी मनेश आप्पा भोसले, त्याचा मित्र विनोद कांतीलाल पवार, तो जो आहे सडगाव हेंकरवाडीचा, यांनी मिळून काहीतरी एक फ्रॉड कंपनी केली तयार, त्याच्यातून महिलांना फसवणूक केलेलं आहे। त्याच्यावर मी हे बाबुल नानाला सांगितलं, मी पोलीस स्टेशनला गेलो, मला ठार मारण्याची धमकी दिली। त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला। परत 1 तारीख 6वा महिना 2026ला महिलांना 70,000 रुपये अनुदान भेटले। त्याच्यातून कशात तरी 15,000 कापात गेले। जे त्यांना 55,000 भेटले त्याच्यातून हे 3 लोक, मनेश आप्पा भोसले, अनुषाया मनेश भोसले, विनोद कांतीलाल पवार हेंकरवाडी, यांनी मिळून दमदाटीने या बायांकडून पैशाची मागणी केली, 20,000 घेतले। परत त्या बाया माझ्याकडे आल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो। 26 तारखेला बाबुल नानांशी संपर्क साधला। बाबुल नाना नाशिकला होते, त्यावेळीच मला ठार मारण्याची धमकी दिली। मी गुन्हाही दाखल केला। बाबुल नाना आले। आता हे सगळ्या गोष्टी नोटऱ्या केल्या काल। आज तुम्ही सगळे समोर आहे, तुमच्या समोर काय घडलेलं आहे आम्ही आमच्या व्यवस्थेत मांडलेले आहे। याच्यावर आम्हाला न्याय भेटावा, या माणसावर कडक गुन्हा दाखल व्हावा, तेव्हा 160 खेळांचा कल्याण होईल। कुठेतरी हा फसवणूक मोठा होत असेल ते तुमच्या समोर तरी दिसल, समाजाला तरी समजल, या इतर लोकांना समजल। याच्यासाठी आम्ही हे परिषद लावलेली आहे। पत्रकार लोकांना बोलवलेलं आहे। पत्रकार लोकांना एक हात जोडून विनंती आहे की हे खोटं नाही आहे, या गरीब बायांना न्याय भेटावा, माझी एवढी हात जोडून विनंती आहे। गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे, PMFMच्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुषया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे। 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाटलेलं आहे। म्हणजे त्यांची फसवणूक या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो। त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहे म्हणून 20,000 रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत। म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे, त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे। या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून